नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मित्रांनो, आज माझा शेवटचा दिवस आहे इकडे मावशीच्या इथे. आता जाते मुंबईला. तर मित्रांनो, आता आदित्य थोडेच तास उरले आहेत, म्हणजे 12 वाजता मला निघायचं आहे. तर आदित्य मला एक अशा जागेवर घेऊन जात आहे. कुठे घेऊन जात आहे? एक अशी जागा ज्या जागेवरती ओहोळ आहे, छोटासा ओहोळ आणि शांत वातावरण, थंडगार वातावरण आहे. छोटंसं पाण्याचं जे स्रोत असतं ना, ते दाखवणार आहे आणि थंड जागा आहे तिथे. तर बघूया, कारण कोकणामध्ये आल्यावर तुम्हाला तेच दिसणार, नद्या, पाट, त्याचबरोबर शेती, हेच मला दिसणार. त्या साईडला दाखव जरा, कॅमेरा अपसाईड डाऊन. कॅमेरा मी तुम्हाला एक चेंज करून दाखवतो साईडला. बघा तुम्ही, हे बघा इथे ना नारळी पोपळीच्या बागा आहेत. हे बघा एवढ्या उंच उंच माड आहेत. तुम्हाला दाखवतो मी पुढे, दाखवतो सर्व शेवटी दाखवतो तुम्हाला. तर व्हिडिओ चॅनलमध्ये कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आता आम्ही जातो, तुम्हाला दाखवतो. चला तर मग लेट्स गो. आता आम्हाला आतमध्ये जायचंय. आम्ही टर्न मारले गाडीने. काय आहे ते दाखव, बोर्ड दाखव. तर मित्रांनो, देवमाळा वाडी आहे इथं. रस्ता दाखव पुढे. हा असा रस्ता आहे, खडबडीत रस्ता. आजूबाजूला बघा एकदम असं रात्रीची खूप भयानक वाटत असेल ना इथे. नाही, लोक जात असतात. हे बघ, नारळी पोपळीच्या बागा पण या साईडला आहेत. हे बघा, नारळाची झाडं खूप मोठी आहेत. ही बघा, ही नारळी पोपळीच्या बागा छोट्या छोट्या आहेत, जुने छोटे. हो, आता आपण ज्या ओळावरती जातो तो खूप मोठ्या साईजचा आहे आणि तो खूप पुढे आहे. इकडे पण एका माणसाचं घर आहे, एकदम मॉडर्न हाऊस. हे बघा, गावची पण घरं एकदम डेव्हलप झाली. आता कौलारूची घरं आता कमी झाली, स्लॅबचीच घरं आता जास्तीत जास्त लोक हे करत आहेत. रस्ता बघा तुम्ही, फक्त रस्ता एकदम खराब. आणि या साईडला बघा माडाची झाडं आहेत, लोकांचे शेत आहेत. बघा खाली दाखवतो, रस्ता खाली दाखव. बघा खडबडीत रस्ता एकदम. आपण पोचलो जवळजवळ. आलो. हो बघ, हा बघ, पोचलो. आपण पोचलो जागेवरती. त्या रस्त्यावरती जागेवरती पोचलो आहे. आता आपल्याला पुढे जायचं. गाडी पार्क करतो जरा, येतच राह. मामाची गाडी घेऊन आलोय. आता आम्ही त्या जागेवरती पोचलोय. गाडी बघा मागे पार्क केलेली आहे. आम्ही दाखवतोय पॉन्ट किंवा पाट म्हणतात त्याला. तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखवतो कसं आहे. बघा सगळीकडे एकदम हिरवळ वातावरण आहे आणि सगळीकडे घनदाट झाडी आहेत. मस्त वाटतंय. काय बोलतो? आणि ना पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर. आपण इथून जाऊया. हे बघा इथे आहे ना, हे बांबूचं झाड आहे, त्याच्यापासून इथे पूल तयार केलाय. बघा कणकीचे बांबू. मी तुम्हाला बघा एकदा मधल्या कुठच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय, कणकीचे झाड ते दाखवलं. ते त्याचे हे बांबू आहेत. सांभाळून मोबाईल पाण्यात पडले बघ. हा बघा, एकदम जरासं हलतंय ते. पाण्यात दाखव मला जरा, एक लघुशंकेचं काम करायचं. हे बघा कसं वाटतं एकदम. पाणी बघा तुम्ही, एकदम कसं कडकडीत आहे पाणी. हे बघा भारी आहे, एकदम भारी आहे एकदम. हे बघा, आणि सर्व क्लिअर दिसतंय पाण्यातले. बघा झाडाची मुळं बघा, ती पण तुम्हाला दिसत असतील. बघा इथे आंघोळ करायला बरं आहे ना आदित्य? मग घेऊन का नाही आला आधी? ओके, म्हणजे ह्या पाण्यामध्ये आहे ना, इथे गणपतीचं विसर्जन केलं जाते. बघा मस्तच आहे रे, आणि खूप छान आहे, म्हणजे शांत आहे. असं कुठचं गजबजाट नाही आजूबाजूला, आणि भारी वाटतं एकदम. एकदम भारी आहे. आणि आहे ना, पाण्याचं तिथून मागच्या साईडनी पण आवाज येतो. मी तुम्हाला तिथे पण जाऊन दाखवतो कसं काय ते. पण हे पण खूप भारी वाटतंय. बघा पुढे चालला, जिकडे दगडावरती चाललं. जायला भेटणार आहे की नाही काय माहिती. पण गेला. मासे बघ, मासे बघ, मासे दाखव.
मासे तर आहेतच. दे इकडे, अरे फोन दे इकडे. ते बघा ते बघा, हे बघ पाण्यामध्ये इकडे मासे दाखव. ते इकडे मासे गेले. हे बघ कुठे झाला. ते बघा ते बघा पाण्यामध्ये मासे बघा कसले आहेत, मोठे मोठे आहेत ते बघा. टमटमीत आहेत, टमटमीत खाऊन पिऊन. आणि ना इथे जास्त काय हे नाही, म्हणजे माणसांची चहल पहल नाही इथे आजूबाजूला, त्यामुळे मासे खूप मोठे मासे खूप आहेत. माशांची संख्या. हे बघा इथे बघ एवढे जाते बघा. लास्ट टाइम माझ्या एवढी मोठी जागा नव्हती ही. हे जे पाणी बघतात नाही, बघून पाण्यामध्ये उडी मारायची वाटते. एकदम पाणी एकदम साफ आहे. पण काय करणार, गणपती बाप्पाचं इथे विसर्जन करतात, त्यामुळे हे पाण्यात कोण आंघोळ विंघोळ करू शकत नाही. बघा तो पूल बघा कसा बांधला एकदम. हे बघा आतमधला सगळ्यात क्लिअर व्ह्यू आहे. गोप्रो आणायला पाहिजे होतं सर, तू काय मग घाई घाईत राहिला गोप्रो आणायला. बघ हे बघा, पाणी. हे बघा मासे बघा पाण्यात. हे बघा तुम्हाला दिसत असतील. हे बघा, हे बघ. हा इकडे बघ, इकडे बघ. ह्याला छोटे छोटे खूप पिसे, डेमके आणि डेमके बोलतोय. हे बघ, हा बघ, हा बघ, खैर. हा बघा बघा, खैर बघतो, खैर तो. ते बघा इथे बघा, तो बघा, तो बघा गेला बघा. हा बघा, हा बघा या साईडला आला गेला. हे बघा, हे बघा, तो बघा, तो बघा, तो बघा, तो बघा. 2 खैर आहेत, 2 मोठे मोठे आहेत. खैरे म्हणतात त्याला. चला दादा पुढे जाऊया आपण. खैर 2 खैर असली तरी 2 खैरात बोलतात, आणि 1 खैर असला तरी एकच खैरात म्हणतात. चला आता पुढे पण जाऊया आपण. हा रस्ता आताच हे केला वाटतं रे. आलीच बनवली. वा, हे बघा वाढवली आजूबाजूला बघा ना. इथूनच लुक बघा ना कसला भारी वाटतंय. हे बघा, हे तर इथून तर बघा कसलं आहे. तुम्हाला ना असं व्हिडिओमध्ये कळणार नाही मित्रांनो, पण खरंच खूप छान वाटतं. म्हणजे झाडाचे जे ग्रीनरी आहे ना, म्हणजे हिरवा कलर तो एकदम पाण्यामध्ये उतरल्यासारखं वाटतं. एकदम ब्ल्यू थोडा ग्रीनिश टाईप आहे बघा. पुढे पण बघा दाखवतो. हो वाव, हे बघा, ते बघा तिथे पाणी बघा कसं हे होतं. छोटा कॅनल बांधलाय, भारीच आहे रे. पाण्याची संख्या जास्ती आहे. ये आपण पुढून दाखवू. पाणी खूप आहे असणार. वाव, ते बघा. इथे पाणी खूप आहे. पाणी खूप आहे त्यामुळे ना इथे मध्ये बाण टाकलेलं आहे त्यांनी. बाण टाकलाय ना, जिथे खाली पाणी पडतंय ना तिकडे मी माझ्यासारखा माणूस जाईल आतमध्ये पुरा. हो ना, पाणी दिसतंय त्याचं. बघा रस्ता बघा कसला आहे इकडे. आणि हे बघ, मीच माहिती आहे कोणाला. हा, मीच खडक आहे. हा ते लोखंड सारखं आहे काहीतरी आहे बघ. आतला कळणार. हाली आहे, हाली फोडलेलं आहे सगळं. माहिती दिसतंय ते. थोडे दिवस आधी JCB आणलेला आणि ती जागा वाढवली आहे. हे बघा, इथे पण तसाच छोटासा कॅन बांधतात. कॅन साप बीप नाही ना पाण्यामध्ये. हा, सापासारखे दिसणारे मासे असणार. होय, सत्य. त्या माशांना काय बोलतात ते कमेंट मध्ये सांगा. हे बघा, त्याचा फोटो आम्ही याच्यावरही ठेवणार आहे. कसलं आहे बघा. हे बघा, तिकडे तिकडे बघायला भेटते. नाही ग, सर्दी झाली आहे. आणि वरून आम्ही पाण्याच्या जवळ आहे. पाण्याला बघून अजून पाण्यात उडी मारायची वाटते. आता काय थंडी झाली आणि पाण्यात उडी मारत नाही. हा रस्ता आहे ना छान आहे, म्हणजे खडबडीत रस्ता ना. आताच त्याला रस्त्याला हे केलं, आधी तयार केलं रस्ता. हे बघा, नीस दगड वगैरे वेगवेगळ्या टाईपचे दगड. पाणी बघा तुम्हाला कुठून. ते बघा तिथे पण पाणी जमा झालंय बघा. इथे पाणी येऊन स्लो झालंय ते बघा. मस्त जात. पुढे तिकडे बघायला भेटणार. चला पुढे जाऊया. आणि इकडे वरती लोकांच्या काजू आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही मागे बघत असाल ना, सर्व काजूची झाडं आहेत, म्हणजे कलम आहेत. कलमातूनच हा रस्ता आहे इथून जायला यायला. आणि रस्त्याची सुधारणा केली आहे, कारण JCB मारला इथे रस्त्यावरती. तुम्ही खाली पण बघू शकता. हा, खूप वरती कलम आहे. हे बघा, कलम तुम्हाला वरती आतमध्ये फूड पर्यंत एकदम आतमध्ये कलमच कलम आहेत. इकडे
आणि तुम्हाला एक दाखवतो तो बघा मागे जर तुम्ही बघाल ना रस्ता एकदम असं डोंगराकडे जाताना वरती आहे. हे बघा हे पाणी बघा म्हणजे पाण्यातलं अक्षरशः सर्व दिसतंय बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्याला घरी हे बघा कसलं वाटतंय यार एक नंबर. थोडी झाडं पडली त्यामुळे जरासं लुक जातो पण ठीक आहे मस्त वाटतंय. तर मित्रांनो हा रस्ता आहे ना असा वर जातो ना एकदम सरळ. मी तुम्हाला थोडंफार दाखवतो जाऊन रस्ता बघा. आता रिसेंटली डेव्हलप केला हा रस्ता म्हणजे पहिले असा नव्हता. हे माती टाकण्यात आली बघा. आणि बघा मोबाईल खाली पडला तर भेटणार नाही 100% सांगतो. आणि इथून मी तुम्हाला मागच्या एकदा ब्लॉगमध्ये बोललेलो की चिऱ्याची खण आहे तिथून हा रस्ता असा वर ना चिऱ्याच्या खणला. हे बघा असा दगड बरा आहे. हा याची दगड नाही भेटत आहे बघ. हे कुठे आतमध्ये कुठे पडले दगडांमधून असे एकाच दुसरा असतो असा भेटत नाही. तर आदित्य आहे ना मित्रांनो आपल्याला सर्व जागा फिरवतो. कुठे त्या पुलावरती ना हो तिकडे आधी तेवढी जागा नव्हती छोटासाच असा होता. आता हा खूप मोठी जागा केली म्हणून मी इकडे आणलं. दगड गेला म्हणून मी इकडे आणलं. हे इकडे पण आहे रे काय तिकडे ह्या दगडांची संख्या खूप जास्त आहे. हे बघा हे सिमेंटचे दगड आहेत. सिमेंटचे दगड आहेत. हे बघा खाली तुम्हाला दाखवतो. हे बघा असं याला कुठलं काही सिमेंट असतं याच्या आतमध्ये बघा. एक नुसतं सिमेंट आहे कारण की हा दगड सुद्धा ठिसूळ आहे. बघ भारी अरे ठिसूळ आहे हा दगड. रंगाला माती लागते आहे बघ. आणि इथेच गणपती विसर्जन करतात ना. हो त्यामुळे हे सगळे असे सिमेंटचे दगडासारखे आहेत. इकडे आधी पाणी यायचं खूप. ही जागा ती नदी सारखी होती ही जागा. त्याच्यानंतर जमिनीचा स्तर वाढला आणि इकडे रान झालं. आता परत ही जागा कट करून इकडे असा रोड बनवणार आहे. ओके तर मित्रांनो आता आम्ही जातोय ब्रिजच्या इथे. जसे सुरुवातीला आलो तिथे जातो तिथेच एकदम भारी फिलिंग येते म्हणजे छान वाटतं एकदम. ब्रिज पण आहे आणि पाण्यात बघितलं ना उडी मारायची वाटते. चायनीज लुक घेतो. चायनीज म्हणजे चायनीज लोकांचे कसे तिकडचे पूल असतात बांबूचे त्या टाईप मध्ये वाटतं. आता मध्येच एक तुम्हाला फोटो दिसणार वैभव दादाचा तिकडे पुलावरती उभा राहिलेला. फोटो टाकीन मी नक्की बघा. इंस्टावरती कोणी फॉलो केलं नसेल तर माझा आयडिया आहे वैभू_45. नक्की चेक करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा दिली आय डीची. तर नक्की क्लिक करून चेकआउट करा. तर हा लाकडाचा सर्व आजूबाजूला आहेत ना आजूबाजूला काजूची कलम आहेत. आणि माझ्या हाताला आता लाकडाचा भुसा लागलाय. चल थंडी इकडे आंघोळी करायला काही नाही. हो ना खतरनाक जागा आहे. मासे पकडायला बरी आहे. मासे पकडायला सगळं. मासे इथे पकडायला यायला पाहिजे. पावसाळ्यात देऊया आपण. हो अरे तू मे महिन्यातून येणार आहेस तेव्हा देऊया ना. पण करता येणार नाही. मासे पावसाळ्यात मासे पकडायला मस्त आहे. आता मी इथे आलोय. हे बघा भारीच आहे रे इथे. बघा इथे सर्व काजूची कलम आहेत. हे बघा हा हे दगडावरती त्याचा जीव अडकला वाटतं. हे थांब मी फोटो काढतो ते. चला मी आता त्या ह्याच्यावरती जातो. हा बघा आता वैभव दादा इकडे पुलावरती आहे. पुलावरती आलेलो आहे मी. आणि हे पूल बघा कसं आहे ते. 4 बांबूने बांधलेला पूल आहे छोटासा. आणि ह्याच्या आतमध्ये मासे आहेत पाण्याच्या. दाखवतो थांबा. पाण्याच्या आतमध्ये तुम्हाला छोटे छोटे मासे दिसतच असतील असेच. क्लिअर क्रिस्टल क्लिअर आहे ही जागा. बघ हे झाल्या फोन घे तुझा. इथे बघतायत ना तुम्ही. हे बघा कसलंच भारीच आहे. पाण्यात उतरतो. पाण्यात उतरतो. कपडे घातलेत आता काय उतर. पॅन्ट वर कर मग. मस्तच वाटतंय बघा. तर मित्रांनो आता आम्ही जातोय घरी. तर ह्या जागेचं नाव म्हणजे या जागेला देवमाळा असं म्हणतात. बरोबर ना. देवमाळा का देवमाळा का नाव पडलं. ही जी जागा आहे ना इथे देवाचा मळा होता आधी. ओके त्याच्यानंतर ते माती लँडस्लाईडमुळे ते आता अशी जमीन झालेली आहे आणि मातीचे थर बनल्यामुळे इकडे आता रान झालं. आधी हा पूर्ण असा लांब लचक मळा होता. तेव्हा मागे बघू शकता पुढे जाण्यासाठी अजून एक रोड आहे. तिथे एक आहे. तर गाडी आता घेतो आम्ही. गाडी आहे आमची इथे.
तर आता आम्ही जातो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्यासाठी मेहनत घेतो. प्लीज शेअर करा विक्टरी व्हिडिओ. तर आपण भेटू असंच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.